साहजिकच आहे की सत्तेमधलीच लोकच्या बद्दलचा आरोप आहे, पण स्वतः अजितदादांनीच पण सांगितलं की ह्याची चौकशी होणार आहेत, करणार आहेत. पण ती चौकशी जर झाली तर याच्यात स्पष्टता अजून अगोदरच झाली असती. अनेक प्रश्न राज्याचे प्रलंबित आहेत, मात्र विरोधी पक्ष नेता नसल्यामुळे घटनात्मक निर्णय घेता येत नाहीयेत. विधान भवनाच्या पायऱ्यांवरती नेहमी आंदोलन करणारे विरोधक आता दिसत नाहीये. काय सांगतात? नाही, मुळामध्ये हा अधिवेशन 4 आठवडे होणं अपेक्षित होतं. ते न करता आता हा 7 वर आणलेले आहेत, शनिवार रविवार. आता अनेक आमदारांना मतदारसंघाच्या आचारसंहितेच्या अगोदर भूमिपूजन आहे. अनेक प्रश्न विधानसभेच्या आत मांडायचे आणि तुम्ही बघितलं असेल की काल पण हाऊस उशिरा झाला. विधिमंडळाची सचिवालयाच्याकडनं विधानसभेकडनं पण कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांचा होता. आम्ही सर्वजण त्यात सहभागी झालो आणि त्या उशीर चालला आणि सकाळी आज लवकर अधिवेशन स्पेशल सिटिंग केलेली आहे. तर अर्ध्यानी अर्धं आत राहायचं आणि अर्ध्यानी बाहेर राहायचं हे काही संयुक्त होणार नाही आणि ही कमी अवधी मिळाल्यामुळेच पायऱ्यांवरती बोलण्यापेक्षा आज आम्ही बोलण्याची भूमिका घेतो. ह्याचा अर्थ असं नाही आहे की पायऱ्यावर आंदोलन होणार नाही. उद्या परवा अजून सर्व विषय एकत्रित करून घेऊन पण होईल, पण कमी वेळ असल्यामुळे जास्तीत जास्त आमदारांना सभागृहामध्ये आपली भूमिका मांडावी आणि मांडावी लागते आणि सभागृह चालू असताना, कारण आम्ही आंदोलन हे अगोदर करायचो, पण आता स्पेशल सिटिंग दोन्ही सभागृहामध्ये होणार आहेत. लक्षवेधी मोठ्या प्रमाणावरती सदस्यांचे आहेत. अनेक महत्त्वाचे प्रश्न आचारसंहितेच्या अगोदर त्यांना मांडायचे आहेत. त्यासाठी मला असं वाटते ही स्ट्रॅटेजीचा एक भाग म्हणून आम्ही भूमिका घेतली. त्र्यंबकेश्वरमध्ये यांनी आजही व्हिडिओ समोर आणलेला आहे पीडब्ल्यूडी विभागाचा. आता या संदर्भातली चौकशी होणार असं खात्याचे मंत्री म्हणाले. आज तर सुनील तटकरेजींनीच मागणी केली की बाबा मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पुरता हा विषय आता न करता केंद्रीय तपास योजनेची पण त्यांनी मदत घ्यावी आणि स्वतः आज दानवे साहेबांनी प्रेस घेतलेली आहे की चौकशी करा. आमचं तर म्हणणंच आहे ना, करा म्हणून त्या व्हिडिओची चौकशी, ज्याच्यात स्पष्टता येईल की कोण होते, काय होते. पण हा एक नंतरचा भाग आहे. असे ज्यावेळी आरोप होतात त्यात काही ना काहीतरी तथ्य असले आणि दानवेजी काही एक व्यक्ती नाही आहे, ते राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत. तर त्यांना या गोष्टीची जाणीव आहे की कोणाच्याही वरती वैयक्तिक अशी आरोप किंवा टीका करणं जोपर्यंत माहिती मिळत नाही असं होत नाही. त्र्यंबकेश्वरमध्ये आई वडिलांनीच मुलांना विकल्याची घटना समोर येते. ही दुर्दैवी आहे आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की राज्य एकदम सुफलम सुजलम चाललेलं आहे हे जे सांगताना अशी ही वेळ काय येते. आज एक बिल पण देखील इंट्रोड्यूस केलेलं आहे भीक मागण्याच्या बाबतीतलं. म्हणजे कायदा तयार करावा लागतोय, पण म्हणजे एका बाजूला सर्व अलबेल आहेत अशी भूमिका सत्ताधारी घेताना असे सामाजिक जे वेदना देणारे हे विषय का समाजामध्ये निर्माण होत आहेत ह्याचाही बोध घेतलं पाहिजे. आणि अशा ज्यावेळी घटना घडतात मला असं वाटते त्या पवित्र संबंधला काळिंबा फासण्याचं काम ही मंडळी करतात. एकीकडे सीएम म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वाद सुरू असल्याची चर्चा सुरू असताना काल मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्तुती केलेली आहे. दाखवावं लागतो तेव्हा आमच्या सर्व व्यवस्थित चाललेलं आहे. आणि काल त्यांची शायरी बघितल्यानंतर त्यांच्यातला शायर जागा झाला आणि हा राजकारणाच्या पलीकडे जाऊन हा कार्यक्रम होता. आम्ही पण देखील त्या कार्यक्रमाला, कारण कार्यक्रम काय सरकारचा नव्हता, सचिवालय आणि विशेषतः विधानसभेने लावले ते, पण त्यांना राजकीय टोमणे मारण्याची संधी पाहिजे होती, ती त्यांनी तिकडे घेतली. त्याचं उत्तर कधीतरी राजकीय व्यासपीठावरती आम्ही निश्चितपणे देऊ, परंतु सर्व दालवेल चाललेले आहेत हे असं नाही. आणि म्हणून काल त्यांना आवर्जून छाती फाडून आणि पूर्ण असं दाखवण्याची भूमिका घ्यावी लागत होती की आम्ही सर्व एकत्रित आहोत. पण तसं अलवेल काहीच नाही आहे, हे तुम्हाला आगामी महानगरपालिकेमध्ये दिसेल. लाडक्या बहिणींच्या योजनेसाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा पैसा वळवण्यात आला. हो, आणि हे सामाजिक न्याय मंत्रीच सांगतायत. आणि काल मुख्यमंत्री सांगते की लाडकी बहीण योजनेची तुलना करू नका, पण एका बाजूला तुम्ही ही योजना चालू करत असताना अनेक लोकभिमुक्त आणि सामाजिक दृष्टिकोनातून जी घटनेने दिलेली जबाबदारी आहे ते योजना बंद होत आहेत, त्या योजनेकडे दखल घेतली जात नाही. आणि अशा पद्धतीने ही योजना चालू ठेवण्यासाठी निधी वळवली जाते, ही दुर्दैवी आहे. थँक्यू. बिबटा